असं आहे की महाराष्ट्राचं सरकार हे ज्यांना ज्यांना या ठिकाणी पूर आल्यामुळे त्रास झालेला आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। सर्वप्रथम 2,500 कोटींची मदत ही थेट महाराष्ट्राच्या सरकारने ऑलरेडी दिलेली आहे। केंद्राचं पथक येऊन या ठिकाणी पाहणी करेल, केंद्राची ही मदत मिळेल आणि सगळ्यांना जसं आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसं दिवाळीच्या आधी जे जे ह्याच्यामध्ये अफेक्टेड आहेत त्या सगळ्यांना भरघोस मदत देण्याचं काम महाराष्ट्राचं शासन करेल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी दौरा करून आलेले आहेत, स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी सगळं झालेलं नुकसान ते आहे ते पाहिलेलं आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाची कारवाई सुरू आहे। परंतु जे लोक कोविडच्या काळामध्ये स्वतःच्या घरामध्ये बसले होते, स्वतःच्या घराच्या बाहेर कधी पडले नाही, जे रिअल नव्हते परंतु व्हर्च्युअल होते, फेसबुक ऑनलाईन करायचे, त्यांच्याकडनं आमच्या देवाभाऊला शिकण्याची आवश्यकता नाही। ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घरामध्ये लपून बसले होते त्यावेळेला महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन प्रत्येक तहसीलमध्ये जाऊन महाराष्ट्राच्या जनतेचे अश्रू पुसण्याचं काम हे देवाभाऊंनी केलं होतं। ही खरी तर जबाबदारी त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्र्यांची होती, परंतु ते ऑनलाईन होते, देवाभाऊ ऑन ग्राउंड होते आणि त्यामुळे जे स्वतःच्या घरामध्ये कोविडच्या काळामध्ये बसून होते, ज्यांनी कोविडमध्ये भ्रष्टाचार केला, ज्यांनी ऑक्सिमीटर नाही सोडला, ज्यांनी थर्मोमीटर नाही सोडला, ज्यांनी पीपी किट नाही सोडले, ज्यांनी बॉडी बॅग्सही सोडल्या नाहीत आणि कोविड केअर सेंटरची कहाणी सगळ्यांना माहिती आहे, अशांकडनं आम्हाला शिकण्याची आवश्यकता नाही आणि ते घरामध्ये बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊन हे राजकारणच करतायत, हे अजून काय दुसरं करतायत। त्यामुळे निव्वळ राजकारण करणे, खोटा पसरवणे, अपीजमेंट पॉलिटिक्स करणे, भ्रष्टाचार करणे ह्याचाच अर्थ उद्धव ठाकरे आहे। त्यांनी असंही म्हटलंय की जेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते होते तेव्हा मला म्हणजेच मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा त्यांनी मला पत्र दिलं होतं, ते पत्रात त्यांनी असा उल्लेख केला होता की दुष्काळ जो आहे तो ओला दुष्काळ जाहीर करा। मग आता ते का म्हणतात की ओला दुष्काळ असे एक नियम नाही कुठला की ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या याच्यात नाहीये, असं आता ते का म्हणतात? मला पत्र दिलं तेव्हा जी रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन पुनर्वसन खात्याची जी पॉलिसी असते त्या पॉलिसीच्या अंतर्गत जे जे शासनाला करता येईल ते शासन करेल। आता कुठल्या तरी 5 वर्षापूर्वीच्या पत्रातला एखादा शब्द काढायचा आणि तोच शब्द त्याचाच आपला भोंगा पिटायचा। एक भोंगा तर त्यांनी महाराष्ट्राला दिलाच आहे रोज सकाळचा, आता ते स्वतः सुद्धा भोंगा होणार आहेत का? आणि त्यामुळे अशा शब्दांचा खेळ करणं, मुद्द्यावर बोला। आणि आमचा त्यांना सवाल आहे ना, तुम्ही 2.5 वर्ष घरात बसला होतात कोविडच्या काळामध्ये, ज्या वेळेला 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी महाराष्ट्राची जनता वण फिरत होती, त्यावेळेला हे बॉडी बॅग्स मध्ये पैसे खात होते आणि हे आम्हाला शिकवणार? दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% जगणाऱ्यांनी आम्हाला पुनर्वसन शिकवू नये। क्रिकेट संघावर देखील टीका केलेली आहे। मी देशद्रोही नाहीये म्हणून मी भारतीय संघाचा सामना पाहिला नाही। अमित शहा किती दिवस जय शहांची लाड पुरवणार असं देखील त्यांनी म्हटलं। असं आहे, ज्यांनी सैनिकांवरती ही टीका केली ते खेळाडूंवर टीका करू शकतात ना। आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूरवर ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, जे सैनिक आपल्या प्राणाचं बलिदान करून या देशाच्या सीमेचं रक्षण करतात त्यांच्यावरतीही त्यांनी टीका टिप्पणी केली, ऑपरेशन सिंदूरवरती त्यांनी टीका टिप्पणी केली आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती भारताला अडचणीमध्ये आणण्याचं काम यांच्या स्टेटमेंट्सनी केलं। अशा लोकांकडनं खेळाडूंवरती जर त्यांनी अशा प्रकारे जर टीका केली असेल त्यांच्याकडनं तितकंच अपेक्षित आहे। दसरा मेळाव्याचं बिल जे आहे ते मी भाजपला पाठवतो असंही त्यांनी म्हटलं, कारण केशव उपाध्याय असं म्हटले होते की दसरा मेळावा न करता तुम्ही जे रिलीफ फंड आहे नाही, त्यांनी भाजपला बिल ते पाठवतील, कारण आयुष्यभर त्यांनी स्वतःची बिलं ही मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरांकडे पाठवलेली आहेत, त्यामुळे दसरा मेळाव्याचं बिल ते दुसऱ्यांना पाठवणारच ना, याच्यात काय नवीन नाहीये। नाही, अबू आझमी ही पाकिस्तानची औलाद आहे। मुंबई बॉम्बस्फोटाच्या केसमध्ये ते आरोपी होते, जेलमध्ये होते, त्यांच्याकडनं अजून काय अपेक्षा करणार? आणि या अबू आझमीला उद्धव ठाकरेंनी आपल्या बाजूला बसवलं होतं, महाविकास आघाडीमध्ये एकत्रितपणे मांडीला लावून बसले होते आणि त्यामुळे यांच्याकडनं दुसरं अजून काय अपेक्षित करूच शकत नाही। मराठीचं सोडा, हिंदुस्थानवर तरी प्रेम आहे का हे विचारा अबू आझमीला जाऊन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।